स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर। तर आज आहे नरक चतुर्दशी आणि आज अभ्यंग स्नान आहे। मी सकाळी 5:45ला उठली, आंघोळ वगैरे झाली आणि आता तुम्हाला दाखवते बाहेर किती अंधार आहे तो। बाहेर पॅटिओ मध्ये पण तोरण लावलेलं आहे। पूर्ण घराचा व्हिडिओ नंतर उद्याच्या लक्ष्मीपूजन मध्ये देईन मी। आणि तुम्ही बाहेर बघू शकताय अंधार आहे, छान सूर्योदय झालेला आहे। भोवीला उठणं लावून घेते। अनिका तर झोपली आहे, एवढ्या सकाळी तिला नाही उठवू शकत, ती मग कंटाळा करणार। दे बघू हे। सो आता आम्ही पंत्या लावून घेते घरात। ऍक्च्युली कसं आहे, बाहेर डोअरच्या बाहेर लावूच नाही शकत, डोअरच्या बाहेर तोरण नाही लावू शकत, इव्हन मॅट पण नाही बाहेर टाकू शकत का। मग इथे कॅनडामध्ये स्टॅटावाल्यांचा रूल आहे की तुम्ही बाहेर हे नाही काही करू शकत कॉरिडॉरमध्ये। तर मला पंत्या पण आता आतच लावाव्या लागणार। तर मी आता पंत्या लावून घेते सगळी। भोवीला आता उठणं वगैरे लावलं, तिला आता अनिकेत आंघोळ घालतायत, अनिकेत ते करतायत। त्याच्यानंतर मग फराळाची तयारी करू। आता वाजले 7 आणि ह्या दोघांना म्हणजे भोवीला स्कूलला पण जायचं आहे, म्हणून माझी थोडी घाई होते आहे। तर पटापट चला आता पंत्या लावून घेते। आणि आपल्या इंडियामध्ये कॅरेट फोडतात आज, पण इथे आम्ही सगळीकडे शोधलं, इथे कुठे भेटत नाहीये। ऍक्च्युली आज इंडियामध्ये कॅरेट फोडतात तुळशीच्या समोर। तर आज मला काय कुठे इथे मिळालं नाही कॅरेट। तर त्याच्यामुळे आणि माझ्याकडे तुळशीचं झाडही अजून मी घेतलं नाहीये, कारण तुम्हाला माहितीच आहे मी आता आलोय। आणि प्लस असं म्हणतात थंडीमध्ये इथे झाडं टिकत नाही, तर मला जाऊन बघावं लागेल, त्यामुळे तुळस माझ्याकडे नाहीये। भोवी आता स्कूलसाठी रेडी झालेली आहे। स्कूलमध्ये आज ट्रॅडिशनल कपडे घालून यायला सांगितलेले आहेत आणि झालेत 7:45 आता। तर फराळाचं ताट रेडी झालेलं आहे आणि फराळामध्ये बघू शकताय चिवडा, शंकरपाळी, अनारसे, चकली, रवा लाडू, मूग लाडू, बेसन लाडू आणि गुळपोहे। तर आता इथे छान रांगोळी काढलेली आहे डायनिंग टेबलच्या रनरच्या बाजूला आणि आता इथे फराळ ठेवूया। तिला पोहे आवडत नाही। चला सगळे आता फराळ खायला बसले तिथे। सगळ्यांनी तुम्ही पण फराळ खायला या। अनिका झोपली आहे आणि घाई आहे, कारण भोवीला आता स्कूलला सोडायचं आहे त्याच्यामुळे। आणि आता आम्ही फराळ खायला बसलोय, तुम्ही पण सगळे फराळ खायला या। सो आता आम्ही चाललोय इंडो फ्युजी म्हणून इथे एक शॉप आहे, तर तिथे लक्ष्मीपूजनचं सामान घेण्यासाठी आम्ही चाललोय। काय काय जण इथे आज लक्ष्मीपूजन करतायत, काय काय जण उद्या लक्ष्मीपूजन करतायत, पण मी उद्या करणार आहे। आणि हे बघा मागे अनिका बसली आहे, अशी का बसली बाबू। आणि भोवी आली स्कूलमधून, ती झोपली आहे तिकडे, कारण ती सकाळी खूप लवकर तिला उठवलेलं होतं अभ्यंग स्नान असल्यामुळे। जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघालोय। आणि आज कंटिन्यू पाऊसच पडतोय सकाळपासून। पाऊस म्हणजे इथला कसा असतो, असं असतो, कधीतरी मोठा पडला तर नाही तर जरा जरा पडत राहतो। बघूया आता इंडो फ्युजी मध्ये काय काय मिळतंय ते। सगळ्यांनीच आम्हाला सांगितलं की तिथे सगळं सणांचं सामान मिळतं इंडियन आपल्या, पण खूप महाग आहे म्हणतात। काल ऍक्च्युली आम्ही जाणार होतो, पण काल गेलो नाही, कारण ना तिथे खूप रश होती काल। माझी 1-2 फ्रेंड गेलेली, ती बोलत होती की लाईन लागली आहे तिथे, म्हणून मग मी काल नाही गेलो। तर आता जातोय, चला बघूया, तुम्हाला पण दाखवते काय काय आलंय सामान। तर आता मी शॉपला पोहोचली आणि इथे तुम्ही बघू शकता ही आहेत
विड्याची पानं, त्याच्यानंतर आंब्याची पानं, बेलपत्र, त्याच्यानंतर म्हणजे जे जे देवाला लागतं ना तेवढं हे सगळं ह्या शॉपमध्ये आहे. मी तर US ला एवढं नाही बघितलेलं होतं. कोणती अशी गोष्ट नाही आहे जी इथे नव्हती. म्हणून मला खूप लोकांनी सांगितलेलं इंडो-फिजीत जा तुला सगळं, पण अतिशय महाग, खूप म्हणजे खूप. ही बघा पिंपळाची पानं पण इथे विकायला ठेवलेली आहेत. मोठ्या मोठ्या मूर्त्या होत्या. आता इंडो-फिजी मधून आलो आणि आता आम्ही जातोय अग्रवाल स्वीटला. हे एक पायल बिझनेस सेंटर म्हणून आहे. ते पूर्ण असं इंडियन मार्केट आहे. हे खूप मोठं आहे, खूप महाग पण आहे. इंडियन कपड्यांची तर इतकी शॉप लागली आहेत आता, एवढी शॉप लागली आहेत, पण रेट तर विचारू नका. आणि हा आहे स्वीट शॉप, अग्रवाल स्वीट शॉप म्हणून खूप फेमस आहे. तुम्ही बघू शकताय किती सारी मिठाई इथे, असं वाटतंय की इंडियातल्या हलवाईच्या शॉपमध्ये गेलोय असं. सो आत्ता वाजले 8:15. आत्ता आम्ही आलो सगळी शॉपिंग करून लक्ष्मीपूजनची. तर तुम्हाला दाखवते लक्ष्मीपूजनचं काय काय घेऊन आली आहे सामान, आणि इथे कसं किती रेट आहेत ते. हे तर त्या नॉर्मलचं नाही. आणि कोथिंबीर संपलेली ती आणली. मुलांना फुलभाज्या आणले, जास्त नाही आणले, स्मोक होतो, दोघांना बस झाले 2, आणि त्या दिवशी 2 आणलेले. त्यानंतर ही जी गोंड्याची फुलं आहेत ती 6 आहेत $5, म्हणजे इंडियन रुपीज म्हणजे साधारण $350 वगैरे 6 फुलं आहेत ती फक्त. त्याच्यानंतर ही बघा तशीच ही आंब्याची पानं आहे, ही होती $3. किती आहे ती, 10 वगैरे असतील. 180 ला 10 पानं आंब्याची. त्याच्यानंतर $350 6 गोंड्याची फुलं. नारळ कितीला होता मला समजलं नाही पटकन, पण काय नारळ आय थिंक $5 वगैरे होता पूजेचा. आणि इथे एक चांगलं आहे, इथे ही किशी असलेला नारळ मिळतो, US मध्ये नाही मिळायचा असा पूजेचा वाला नारळ. त्यानंतर ही विड्याची पानं $3 4 आहेत. विड्याची पानं $3 4 आहेत. हे $2 होते, वाती होत्या त्या. त्यानंतर अजून काय मी घेतलं, ही हिरवी मिरची. त्यानंतर म्हणजे माझ्याकडे खूप आहेत पंत्या, पण लक्ष्मीपूजनला म्हणतात की नवीन पंती घ्यावी, घरात नवीन दिवा घ्यावा, म्हणून मी हे घेतलं 1 पॅकेट. ही रांगोळी मी अडगेतला सांगत होती पार्सल मधून आपण मागवूया, तर ते नको बोलले. आणि व्हाईट रांगोळी आता मिळालीच नाही, एक कलरची आहे, छोटी छोटी पाकिट आहे, $8 वगैरे होती. त्यानंतर ही फुलं आणली, 2 पॅकेट घेतली, म्हणजे मी 700 रुपयाला मला 12 फुलं मिळाली 700 रुपयाला. हे जिरा संपलेलं, ते छोले, धूप घेतला, हे टी लाईट कॅन्डल आणि खोबरं. बस ही होती आजची शॉपिंग. त्याच्यानंतर हे सगळे स्वीट घेतले जे कोणाकोणाला द्यायचे आहेत ते. बाबू हे जरा देवाच्या इथे ठेवतो. ते स्वीट घेतले, ते अग्रवाल स्वीट, खूप मोठं मिठाईचं शॉप आहे अग्रवाल स्वीट म्हणून, आणि छान होती मिठाई तिथे. आणि आम्ही मलबार ज्वेलर्सला गेलेलो, कारण की अनिकाचे जे कानातले होते ते आतमधला जो मोती असतो ना लहानपणी आपण घालतो तो कुठे पडला, आणि त्याच्यानंतर तिला तो स्क्रू कंटिन्यू तिच्या कपड्यांमध्ये अडकत राहायचा. मग त्याच्यासाठी आम्ही मग मलबार ज्वेलरला गेलेलो आणि तिला इयरिंग्स केले मग तिथे, कारण आता इंडियात जाऊ तेव्हा ती बघा ती नाव घेतल्यावर लगेच आली उई करत, तोंड धुत होती ती. हे बघ हे इयरिंग्स घेतले अनाला, बघू ने, वा मस्त आहेत ले, असे घेतले. हे बघा दाखव. आम्ही कधी हे बघा इथे कधी ज्वेलरी हे घेत नाही आम्ही ज्वेलरी, पण ह्यावेळी घेतली आम्ही, कारण मलबार ज्वेलर्स पण होता. आणि तरी थांबतात ना बाबा, एक कुठे कोणी घेतलंय, थँक्यू बोलली पप्पांना, लक्ष्मीपूजनची भेट घेतली तुला, थँक्यू बोल. वेलकम बच्चा. दुसऱ्या बच्चाला अजून घ्यायचंय, तुला काय घ्यायचंय, रिंग घ्यायचं. आणि हे त्यांनी दिलंय आपल्याला, मला ज्वेलर्सनी. हे नाही मला माहिती. हो हे गिफ्ट दिलं त्यांनी. हो त्याच्यात पण स्वीट आहे. स्वीट आहे का माहिती नाही, पण दिलंय त्यांनी, ओपन करून बघावं लागेल. आणि एक पिशवी दिली आहे पूर्ण, आणि त्याच्यात लहान मुलांना त्यांनी 2 बुक्स दिलेले आर्ट्स. तसंच
छोटंसं मे बी काहीतरी कॅलेंडर वगैरे असेल. त्याच्यात त्यांनी लहान मुलांना ड्रॉइंगचे बुक दिले आणि कॅलेंडर दिलंय, त्यांचं हे दिलंय पॅम्पलेट. काढून बघते, हे बघ मलबार ज्वेलरवाल्यांचं. आणि ह्याच्यात आता बघूया आपण काय आहे ते. तर आमचा दिवाळीचा पहिला दिवस आम्ही इथे कसा साजरा केला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.